शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 113 6 ते 9 ही वचने. स्तोत्रसंहिता 113 6 ते 9 ही वचने. तो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लावतो, तो दिनास धुळीतून उठवितो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलितो आणि त्यास अधिपतीच्या आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवितो. तो वांझ स्त्रियेला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. देवापासलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे स्तोत्र संहिता याचे 113वा भाग आणि वचने 6 ते 9. आणि या वचनांमध्ये आज आपण पाहतो की परमेश्वर म्हणतो देवाचे स्तवन करा, नेहमी प्रभूची स्तुती करा, कारण तो जो आमचा परमेश्वर स्तुतीचे योग्य आहे. 6व्या वचनात आपण पाहतो की जो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लावतो त्याच्यासारखा कोण आहे? आमच्या जिवंत देवासारखा कोणीही नाही, स्तुतीच्या योग्य कोणीही नाही. म्हणून आम्ही निरंतर प्रभूला आम्ही स्तवन केलं पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे. पुढे प्रभू 7व्या वचनात म्हणतो की तो कंगालास धुळीतून उचलितो व दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलितो. या ठिकाणी जे आपण पाहतो की पुष्कळसे लोक आहेत, स्वतःला म्हणतात की मी निर्बल आहे, कमजोर आहे, मी गरीब आहे, लाचार आहे, माझ्याजवळ कोणी येत नाही. परंतु आमचा देव परमेश्वर म्हणतो की त्यांना कंगालास धुळीतून उचलितो. होय माझ्या प्रियांनो, आज आम्हाला शास्त्रामध्ये इतके उदाहरण दिलेले आहेत. दावीद राजाबद्दल आपण पाहतो की तो दावीद एक काय होता, एक मेंढपाळ होता. तो स्वतःला तेच समजत होता की माझ्यात काही ॲबिलिटी नाही, मी काही योग्य नाही, मी एकदम छोटा आहे. ह्या सर्व गोष्टी तो स्वतः बोलत होता. परंतु परमेश्वराची योजना त्याच्या प्रती जी होती ती उत्तम होती.
आणि म्हणूनच परमेश्वराने त्याला उंच केले. त्याच प्रकारे आम्ही पाहतो की एस्तेर ही मुलगी अगदी अनाथ मुलगी होती. ती स्वतःला म्हणायची की माझे कोणी नाही, माझे आई वडील नाही, मी गरीब आहे. परंतु परमेश्वराने तिलाही उंच केले, तिला राणी बनविले. आणि एवढेच नाही तर 127 देशांची राणी ती झालेली होती. हे कार्य प्रभू करतो आहे. आम्हाला प्रभू समोर लीन व्हायचं आहे, कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतो, याकोब 4:6 मध्ये म्हणतो की गर्विष्ठांना विरोध करीतो, परंतु लीनांवर परमेश्वर कृपा करीतो. जर आम्ही परमेश्वराकडे लीन आणि नम्र बनू तर त्याची कृपा आम्हाला देण्यास आमचा परमेश्वर तयार आहे. म्हणून आम्हाला प्रभू समोर नम्र व्हायचंय. पुढे तिथेच म्हणतो 4 अध्याय याकोब 4:10 मध्ये, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हास उंच करील. आम्हाला परमेश्वरासमोर नम्र व्हायचं आहे, तर परमेश्वर आम्हाला उंच ऐन योग्य वेळी, जसं प्रभूचं वचन आम्ही पाहतो पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय वचन 6 मध्ये पण प्रभूचं वचन सांगते, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. आमचं परमेश्वर योग्य वेळेस आम्हाला उंच करण्यास तयार आहे. फक्त आम्हाला परमेश्वराच्या शरणी जाऊन लीन व्हायचंय, नम्र व्हायचं आहे. आणि जर आम्ही दीन आणि नम्र बनू तर आमचा परमेश्वर ऐन योग्य वेळी आम्हाला तो उंच करेल आणि आशीर्वादित करेल. या आपण प्रार्थना करू. जिवंत देव बाप्पा, आम्ही तुझे उपकार मानतो. या वेळेसाठी आणि या सुंदर दिवसासाठी आम्ही तुझे उपकार मानतो आणि प्रार्थना करीतो. पिता, तू आम्हाला सांगतो आहेस तुझ्या वचनांमध्ये की आम्ही स्वतःला प्रभू आम्ही तुझ्या जवळ लीन करावे, कारण तू लीनांवर कृपा करणारा आमचा परमेश्वर आहेस. तू आम्हाला सांगतोस की तुम्ही माझ्या समोर नम्र व्हा, पण आम्ही खिन्न करतो, आम्ही स्वतःला लाचार समजतो, गरीब समजतो. परंतु प्रभूजी, आज आम्ही प्रार्थना करतो, आम्ही तुझ्याकडे पाहावे, तुझ्या चरणाजवळ दीन नम्र बनून यावे, असे जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. पिता, आम्ही धन्यवाद देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार कर. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.